नमस्कार. सर्वत्र पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी चालू झाली आहे. तर आम्ही थेट पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर यांच्या जन्मभूमीमध्ये आला आहोत. तर निश्चितच ह्या ठिकाणी जे ह्या गावामध्ये त्यांच्या काही विकास कामे झालेत का काही विकास कामे थांबलेत हे पाहण्यासाठी आला आहोत. तर निश्चितच ह्या गावातील काही लोकांची प्रतिक्रिया घेणार आहोत. आणि निश्चितच हे की आमदारचं गाव आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांच्या आई होत्या निर्मलाताई विटेकर. तर त्यांच्या पण माध्यमातून काय गावामध्ये काही कामं झालेत का हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. आपण पाहू की त्या इथलच्या जनमानसाची प्रतिक्रिया घेऊ. काय आहे माहिती का, पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या गावाची ओळख झाली आहे. जे की तुमच्या गावातले जे आमदार आहेत राजेशदादा विटेकर, अगोदर पाहिलं तर त्यांच्या आई निर्मलाताई विटेकर ह्या जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या. तर निश्चितच तुमच्या गावामध्ये काही कामं झालेत का? काय हां, सगळे कामं झालेत. सगळे झाले कामं, चांगले झाले. सगळे रस्ते झालेत, नाल्या झाल्यात. ते बुद्ध मंदिर केले त्या लोकायला, आमच्यासाठी केलं. या पाण्याची व्यवस्था केली. जार बंद पडू देत नाहीत. डेपे आणतात लगे लगे. परभणीला एस टी चालू केली. परभणी रस्ता केला. या सगळे कामं चांगले केलेत राजेशदादानं आमच्या. बरं, आता जर पाहिलं तर राजेशदादा ह्यांच्या नेतृत्वामध्ये जे की शेळगाव सर्कलमध्ये हे तुमचं गाव येते. श्रीकांत विटेकर हे जिल्हा परिषद लढवत आहेत आणि ते देशमुख आहेत ते पंचायत समिती लढवत आहेत. तर निश्चितच मी कारण आलो तुमच्या गावामध्ये ह्याच्यासाठी की ही आमदार विटेकर ह्यांची जन्मभूमी. तर बरेच लोक म्हणत होते की तुम्ही त्यांच्या गावात का जात नाहीत. मी आता थेट त्यांच्याच गावात आलो. तर निश्चितच इथं विकास आहे का, मला तुमच्या शब्दातून ऐकायचं आहे. चांगला विकास आहे. नंबर 1ला गावन. कोणचं कमी नाही, काय नाही. सगळा विकास आहे आम्हाला. पाणी आहे, सगळं व्यवस्थित आहे. लाईट आहे, रोड आहेत चांगले. राहिलेले काम अजून करणारच आहेत ना. ते आम्हाला विश्वास आहे त्याचा. बरं ताई, तुमच्या इथं जी जिल्हा परिषदची शाळा आहे, प्राथमिक शाळा आहे, त्या शाळेमध्ये जे तुमच्या घरचे जे लेकरं वगैरे त्या शाळेमध्ये शिक्षणासाठी जातात, तिथं काही डिजिटल अशी सोय आहे का शिक्षणासाठी? आहे सगळी सोय आहे आमच्या गावात. शाळा नंबर 1ला आहे. सगळं व्यवस्थित आहे शाळेत बी, काहीच कमी नाही. हां, शाळेला फिल्टरचं पाणी, सगळं संडास बाथरूम फरशा हे दररोजचे दररोज पुसणं हे सगळं चांगलं आहे शाळेत बी. मग तुमच्या गावातून पाहिलं तर मला वाटतं जास्तीत जास्त श्रीकांत भैयाला तुम्ही मतदान करणार आहेत का? हां, आम्ही श्रीकांत भैयालाच मतदान करणार आहेत. 90% सगळं करणार आहेत. आम्हीच करणार आहेत मतदान. श्रीकांत भैयाचं चिन्ह काय? घड्याळ. ही घड्याळ 100% तुमच्या गावातून विजय होईल का? हां, 100% विजय होतं. या 90% तर आम्ही सगळी घरची आहेत धरली. जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला पाहिलं तर काही तुमच्या गावाच्या आजूबाजूचे जे कोलते असतील ते पण ह्या इलेक्शनमध्ये उभे आहेत. ते पण उमेदवार आहेत. अनंत हिक्के असतील, हे पण उमेदवार आहेत. आणि पाहिलं तर काही अपक्ष पण आणि वंचितचे पण उमेदवार आहेत. ह्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, त्याच्याकडं नाही. आमचे काम सगळं घड्याळानं केलेलं आहे. आम्ही घड्याळालाच मतदान करू. पाहू शकता बांधवांनो, ह्या ठिकाणी जर पाहिलं तर ही आमदार राजेशदादा विटेकर यांची जन्मभूमी. आणि ह्या जन्मभूमीमध्ये असं आपल्याला कळतं की ह्या ठिकाणी काहीतरी खरंच कामं हे विकासाचे झालेले आहेत. आणि निश्चितच आपण जनमानसामध्ये जाणार आहोत की आता त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार. ह्याच्या अगोदर जर पाहिलं तर आमदार राजेशदादा विटेकर यांच्या मातोश्री निर्मलाताई विटेकर ह्या जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या. त्यांच्या कार्यकालामध्ये काही कामं झालेत का? भरपूर कामं झाले. त्याच्या माध्यमातून आमचा प्रमुख जिल्हा मार्ग आहे प्रजिमा, हे पण त्यांना मजबूत करून हॉटमिक्स करून दिला आहे. आणि बरेच खेड्यातल्या शाळा असो किंवा बौद्ध विहार असो किंवा दुसरे असे बरेच कामं त्यांना मार्गी लावले. बरं, तुमच्या गावामध्ये पाहिलं तर मी आता जिल्हा परिषदेची शाळा पाहिली. त्या शाळेमध्ये शिक्षक वगैरे लोक जे आहेत का, ते चांगल्या प्रकारे स्टॉप मला पाहायला मिळाला. पण निश्चितच तुमच्या शाळेमध्ये डिजिटल शिक्षण भेटतं आहे का? हो, डिजिटल शिक्षण आहे आमच्या शाळेत. चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं जातं आहे विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्याचा खूप प्रतिसाद आहे.
तुमच्या गावामधील जे रस्ते असतील, नाल्या असतील किंवा इथलच्या नागरिकांसाठी आरोग्यासाठी शुद्ध पाणी असेल फिल्टरचं, हे भेटतंय का पिण्यासाठी? हो, फिल्टरचं पाणी आमच्या गावामध्ये, नाल्या व्यवस्थिशीर आहे, स्वच्छता चांगली आहे, साफसफाई आहे, गावात आरोग्याची काळजी घेतली जाते. असे बरेच काही कामं झालेले आहेत आणि जे शिल्लक काम आहे ते बी होणारच आहे त्याच्या माध्यमातूनच. बरं, पाहिलं तर काय माहिती का, एका बाजूला असं बोललं जातं किंवा आमदार विटेकरांचं गाव आहे, पण ह्या ठिकाणी अशी रणधुमाळी चालू झाली आहे ह्या शेळगाव सर्कलमधून, जे की एका बाजूला पाहिलं तर जे की कोलते असतील, कुणी म्हणतंय अपक्ष उभा टाकले तर कुणी म्हणतंय की भाजपचे पुरस्कृत उमेदवार आहेत, आणि एका बाजूला पाहिलं तर ते अनंत हिक्के असतील शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी घड्याळ्याचे श्रीकांत विटेकर असतील, आणि त्यामध्ये काही वंचितचे पण उमेदवार आहेत. पण निश्चितच तुमचा कोणाकडे कोल असेल, काय सांगा? हे बघा, विकासाला आमच्याकडली सुज्ञ जनता प्रतिसाद देते. जे विकास करील त्याच्या पाठीमागं आम्ही खंबीर असतो. आणि सांगायची बाबत श्रीकांत भाई आता हे आमदार साहेबाचे बंधू आहेत, त्यामुळं इकडं कसं आहे, त्याच्या माध्यमातून जे विकास होणार आहे ते बाकीच्या ह्याच्यानं होणार नाही. बाकीचे विरोधाला विरोध म्हणून उभा टाकलेले आहेत, त्याच्यामुळं जनता त्यांच्याकडे लक्ष देणार नाही आणि त्यांना कसल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळणार नाही. घड्याळ आणि श्रीकांत भाई हेच जास्त मतानं कशी निवडून येतील हे आमचा दृष्टिकोन आहे. बरं, श्रीकांत भाईला जवळपास आपल्या सर्कलमधून किती लीड भेटणार बरं काही? तसं सांगायचं म्हणलं तर त्यांना लीड तर भरपूर भेटणार आहे. पुढच्या म्हणजे डिपॉझिट जप्त होईल अशी त्यांना लीड आहे. म्हणजे पाटील, मला एक बोलायचं आहे की म्हणजे पाथरी विधानसभेचे आमदार राजेशदादा विटेकर ह्यांच्या बंधूची श्रीकांत विटेकर यांना साथ राहील आणि निश्चितच ह्या आपल्या सर्कलचा कायापालट आणि परभणी जिल्ह्याचा कायापालट बदलन. म्हणूनच ह्या ठिकाणी आता सध्या जे नागरिक आहेत ते बहुमतानं विजय करतील का, काय सांगा? बहुमतानं विजय करतील, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. जास्तीत जास्त मतानं मला तर वाटतं जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतानं श्रीकांतभाई विटेकरची सीट लागेल 100%, असा मला पूर्ण विश्वास आहे. नमस्कार दादा. नमस्कार. बरं, काय सांगन की आता सर्व पाहिलं तर परभणी जिल्ह्यातलं आता पूर्ण आम्ही सर्कल फिरतोय. आता तुमच्या गावामध्ये आला आहोत. बरेच लोक म्हणत होते किंवा आमदार राजेशदादा विटेकरांच्या गावामध्ये का जात नाहीत तुम्ही, का तुम्हाला जायचं नाही आहे? तर निश्चितच आता मी तुमच्या गावामध्ये आलो आहे. खरंच आमदार राजेशदादा विटेकर असतील किंवा ह्याच्या अगोदर त्यांचे वडील होते आमदार उत्तमराव विटेकर, ह्यांच्या कार्यकाळापासून आता जे दोन बंधू ह्या जिल्ह्याचं नेतृत्व करतात, खरंच तुमच्या गावात कामं झालीत का? कामं आमच्या गावात भरपूर झालेत. सभागृह झालंय, सिमेंट रोड आहे, पाणी आहे, लाईट आहे. आजच नाही, विटेकर साहेब होते त्या गंगाखेड पंचायत समिती होती त्यावेळेस, तेव्हापासून भाऊचं लक्ष आहे गावावर आणि पुढं दादानं बी ठेवलं आहे. आता तर ते आमदार आहेत तर ते काही करू शकतात. तालुक्यात नाही, आमच्या जिल्ह्यात आता नंबर 1ला आहेत आमदार. आता जिल्ह्यातले काही लोक असं बोलतात की बाबा अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते, त्यांनी दादाला आमदार बनवलं, पण गावातील काही लोक म्हणतात की आम्ही खासदार बनवू. हे होईल का शक्य? खासदार काय, आमदार आहेत दादा. आमची इच्छा आहे आमदारापासून मंत्री व्हावं, खासदाराची आम्हाला अपेक्षा नाही. बरं, एका बाजूला पाहिलं तर तुमच्याच गावातले जे की जगन्नाथ कोलते असतील ते पण रिंगणामध्ये आहेत, तर त्यांना पण काय लोकांचा प्रतिसाद भेटते का नाही ते आपल्याला माहिती नाही आहे. पण आम्ही तुमच्या गावामध्ये आलो निश्चितच. आणि एका बाजूला अनंत हिक्के असतील आणि तसंच काही पंचायत समितीचे पण उमेदवार असतील, काय सांगाल? काय लोकशाही आहे, कोणी बी उभा राहू शकतंय. आता रिझल्ट लागल्यास त्याला कळन की त्याची काय कॅपॅसिटी आहे, तर त्याची किंमत कळल. ही शेळगाव जिल्हा परिषद पंचायत समित्या, आम्ही दादाच्या 3 जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समित्या दरवेळेस निवडून येतात आणि यावेळेस बी त्याच्याच येणार आहे. बाकीच्या पक्षाचं खातं खुलणार नाही आमच्या तालुक्यात. हे रिझल्ट आजच सांगतो आम्ही तुम्हाला. काळ्या दगडावरची रेष आहे. 6 पंचायत समित्या, 3 जिल्हा परिषद. दादा इथलाच नाही, सोनपेठ तालुका पूर्ण जिल्ह्याचं राजकारण करायला. बरं, एका बाजूला पाहिलं तर काय माहिती का की असं बोललं जातं की बाबा जे की राजेशदादा विटेकर यांच्या मातोश्री निर्मलाताई विटेकर ह्या जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या. त्यांच्या माध्यमातून खरंच ह्या जिल्ह्यामध्ये असन
किंवा ह्या सोनपेठच्या पंचक्रोशीमध्ये असेल, तुमच्या सर्कलमध्ये असेल, हे खरंच कामं झालेत का हे बी पाहणं महत्त्वाचं आहे. कामं 100% झालेत त्याच्या, 100% कामं केलेत त्यानं. प्रत्येक गावात आता बुद्धविहार आमच्या इथं, वागलगावला, दुधगाव, पूर्ण गावाकडं जिथं नाही तिथं दादानं मंजूर केलेत. आणि हे आमच्या गावात तर तुम्ही फिरून बघा, सिमेंट रोड रात्रचं बी डोळे झाकून चाललं तर कुठं ठोकर लागणार नाही माणसाला. पाणी 5 रुपयाला जार आहे, लाईट 1 तास बी जात नाही कधी. ते सगळ्या सोयी आहेत लोकायला. पण आता कसं असतंय, लय जास्त बी हे केलं तर लोक विरोध करतातच. काही लोकांना म्हणजे कदर नसती. आज आमदार आपल्या तालुक्यात, आता भाऊ बी होते पूर्वी आमदार, आता दादा बी आहेत, एका घरात 2 आमदार आहेत. ते ह्याची लोकायला कसं आहे जाणीव नाही. कामं त्यानं भरपूर केले पण विसरून जातात लोक सहजमध्ये. आता ह्या गावाला काहीच कमी नाही, विरोध करायसारखं काहीच नाही कारण, पण विसरून जातात लोक. बरोबर आहे का ताई? आता हे म्हणत होते की गावाला काहीच, 2 मिनिट, गावाला काहीच कमी नाही. तुमच्या गावामध्ये लाईट वेळेवर येते का? लाईट येते का सांगा ना. हा? बरं, चालतंय. जे की पाथरी विधानसभेचे आमदार राजेशदादा विटेकर, त्यांचे बंधू श्रीकांत विटेकर हे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि शेळगाव सर्कलमधून ते उभा आहेत. तर निश्चितच ह्या गावातील आपण आला होता, तर निश्चितच ह्या गावामध्ये विकासाची कामं झालेत का हे पण पाहण्यासाठी आला होतात. तर काही इथलच्या नागरिकांनी आपल्याला चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया दिली की ते म्हणले की बाबा आतापर्यंत खूप कामं झालेत, वेळेत लाईट असते, वेळेत पाणी भेटतंय, सगळ्या सोयीसुविधा इथं उपलब्ध आहेत. तर आणखीन जर श्रीकांत भैया यांच्या रूपानं जर जिल्हा अध्यक्ष झाले तर आणखीन ह्या पंचक्रोशीतील सुविधा आपल्याला पाहायला मिळत्या. मी महादेव नरोटे, आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज विटा. हे बोलतात का? बोल रे, आम्ही बोललो दादा. बोला पटकन, मला जायचं. लोक बरेच म्हणले की बाबा इथं विट्याला या तुम्ही, विट्याला काहीच विकास नाही. जगन्नाथ कोलते किंवा अनंत हिके काय सांगा? आता दीडचं काय सांगावं, आता लोकातल्या पोटातलं काय सांगावं, दीड कोणला देते का? बरं, तुमचं मतदान हे विकासाला राहील का व्यक्तिगत राहील? आमचं विटेकरलाच आहे. घड्याळशिवाय आम्ही कुठंच जात नाहीत. पहिल्यापासून आम्ही त्याचे बांधलेलेच आहे, कुठंच नाही, कोणाला मतदान करीत बी नाही. पाहू शकता की ह्या ठिकाणी जे राजेशदादा विटेकर हे पाथरी विधानसभेचे आमदार आहेत, त्यांच्या जन्मभूमी म्हणजे विटा ह्या गावामध्ये आलो आहोत. तर निश्चितच ह्या गावातील बरेच लोक आपल्याला वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून कमेंट करत होते की बाबा तुम्ही बाकीचे गावं करताय, तुम्ही त्यांच्या जन्मभूमीमध्ये जाऊन विकास बघा. निश्चितच आपण इथलच्या नागरिकांसोबत काही संवाद साधला तर नागरिकांमधून आपल्याला असा उच्चार निघत आहे की ते म्हणतात की बाबा इथं आहे ना सगळ्या सोयीसुविधा नागरिकासाठी उपलब्ध आहेत. तर निश्चितच पाहू शकता की आता एका बाजूला पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांचे बंधू श्रीकांत विटेकर आहेत, तर तसेच ते जगन्नाथ कोलते आहेत, अनंत हिके आहेत. ह्यामध्ये कशी लढत होती आणि 7 तारखेला मतदान करायचं आहे आणि लगेच 9 तारखेला निकाल आहे. तर हे गुलाल कोण अंगावर घेते आणि ह्या गुलालाचा कोण मानकरी होते हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. मी